नमस्कार. काय चाललं मुला मुलींचं? इडं बघा जा माझा. मुला मुलींनो, बहिणींनो, इडं बघा जा. आईचा इडं कुणी ढकलून देतो का हो? बघायचा आईचा इडं बघायचा. भेंडी कापून घेते ना आपल्याला. आपल्या जीवामधल्या पाहुणीचा डबा बनवायचा आहे. पाहुणीचा डबा बनवायचा आहे. ऍडमिट आहे दवाखान्याला. ऍडमिट आहे दवाखान्याला. भेंडी आणि भाकर घेऊन जायचे दवाखान्यामध्ये. तर मी जवळ आहे तर आता मलाच काळजी आहे ना. आता काय करायचं? आता दुसरे तर सगळे लांब लांब आहेत. मी आहे जरा जवळ. आता आपणच काळजी घ्यायला पाहिजे ना. लोक काळजी घेतात, नातेवाईक तर काळजी घ्यायलाच पाहिजे ना. नातेवाईक कशाला असते तर आपल्या सुखादुखासाठीच असतात ना नातेवाईक. सुखाचे सुख तिथं सगळे असतात. दुःखामध्ये माणसाने साथ द्यावा. माझी तर हीच इच्छा आहे बघा. सुखामध्ये तुम्ही नका बघू कोणाला, बरे दुःख आल्यावर तरी ध्यान द्या ना हो जरा. ना आपल्या रक्तमासातलं आहे, आपल्या रक्तमासातलं आहे तर त्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. तर बघा माझ्याच्या इथं होईल तेवढं मी करते. आता दुसऱ्यांचं आपण काय सांगायचं? स्वतःचा मालक असतं या. दुसऱ्याचा आपण मालक कसं करायचं व्हायचं? आपण दुसऱ्याचा मालक होता येत नाही ना. दुसऱ्याचा मालक होता येत नाहीये. आपण आपल्या जीवनाचा मालक होतोय. अंधारच आहे हो. उजेडात दिसत नाही बघा. इथं उजेडत नाही दिसत. म्हणलं भेंडी आणि भाकर आपल्या देवा नेहमी. मला कामाला पण जायचंय ना. कामाला जायचंय म्हणलं आपल्या सोनबाईशी द्यावा. प्लॅन पण नाही मला करायला, पण आता करायलाच पाहिजे ना. उपाशी बसत ना. आता ते आपल्या त्यांच्या बहिणीची मुलगी आली का नाही माहित नाहीये. म्हणलं जाऊ दे, आपणच काळजी पुरवठा घ्यावा जरा. केल्या का 2-3 भाकरी? छान करते मी भाकरी, मस्त करते. आधी हाताला चटके, नंतर मिळते भाकर. अशी गत असते बघा बाया माणसांची. गाड्या माणसाला काय हो, बाहेरचं काम असते गाड्या माणसाला. बाया माणसाचं कसं स्वयंपाक करायचं काम असते. अन्नपूर्णा हातामध्ये घेऊन करावं लागतं बघा. आणि मी तर बघा एका कामामध्ये 10 कामं उरकून घेते बघा. एका कामामध्ये 10 कामं उरकून घेते. असं आहे माझं तर. एक काम करत करत 10 कामं करते. भांडे घासणार, किचनला पोतं मारणार, असंच आहे माझं. म्हणलं 2 टायमाची देवा भाकर. दोन टायमाची भाकर द्यावा म्हणलं नाही का. 3 भाकरी देते म्हणजे मग संध्याकाळी बी होईल. आता कोण जाणार हो? मला कामाला जायचंय. मग नंतर टाइम भेटतंय नाही भेटत म्हणून म्हणलं करू. म्हणलं जास्त भेंडी करते आणि जास्त भाकर करते. ठेसा टाकून करते भेंडी. तर आई बापा असलं तर बात आलं काही ना हो. आता आपणच गणगोत आहेत ना त्यांचं. आई बापा असते तर आई बाप काळजी करतात ना. आई बाप कसे लेकरू म्हणजे जीवाचा तुकडा असते. आई बाप कधी स्वतःचा विचार करतात का बरं? तुम्ही सांगा बरं.
आई बाप कधी स्वतःचा विचार करतात का? काय ते लेकरासाठीच करतात. कसे बी लेकर असू द्या, लेकरासाठीच मायबाप करतात ना. तेवढं लेकरांना लहानाचं मोठं केलेलं असते, स्वप्न बघितलेलं असते माणसाने. पण एखादे लेकर स्वप्न पूर्ण करतात आणि एखादे लेकर असंच. मग त्या मायबापाने काय करायचं? आणि लेकर तर माणसाला पाहिजेतच जीवनामध्ये. लेकर तर पाहिजेत. आणि भले आपल्याला चपलापाशी ठेवू दे, अगर मंदिरात ठेवू दे, हे का नाही? कोणचे लेकर ठेवतात का? ठेवतात की आईला. जसं मंदिरमध्ये पूजा करतात तसे आईची सेवाच करतात ना. सुनबाई करतात. तर आता हे सगळ्यांना थोडं समजतो, कोणाकोणाला नाही समजत ना. आणि समजून घेतलं तर लई चांगलं आहे बघा. मायबापाची सेवा म्हणजे कसं देवाची सेवा केल्यासारखं आहे. तर आता कोण सांगणार हो कुणाला? आणि जर मायबाप घरात असले तर माणूस दररोजा मोकळा सोडून बाहेर जातो. दररोजा मोकळा सोडून बाहेर जातो का तर आहेत माझे मायबाप. आणि ज्याला मायबाप नाही ते किती मायबापासाठी तरसतात बघा की. ज्याला आहे ते इज्जत करत नाही कोणी मायबापाची. तरी पण ठीक आहे, आता काय करणार आहे का नाही? आमचे तर लेकरं आणि सुनबाई लई भारी आहे. मी जेवण केल्याशिवाय जेवण करत नाहीत. माझी सुनबाई, माझे नातू, माझे मुलं, तसे बायकांनी त्यांना संस्कार एवढे भारी दिले. तर मी तर दिलेच होते भारी संस्कार, पण त्यांच्या बायकांनी तर एवढे भारी संस्कार दिलेत ना की पहिलं म्हणतात आईला विचारा काय प्यायचं, काय बी असलं ना आईला विचारा, असं म्हणतात माझ्या सुनबाई. नशीबच काढून आले मी सुनबाईसाठी. एवढे भारी माझे मुलं, भारी माझ्या सुना, हे का नाही? आणि अशाच माझ्या सुनासारख्या सुना अशाच सगळ्यांना भेटावं माझी हीच इच्छा आहे. देवाला तेच म्हणते, अशाच सुना भेटू दे सगळ्यांना. आणि असेच लेख भेटू दे माझ्या लेकरांसारखे. आता बघा ही सेवा करायला लागली. समजा आता आपली आई असली तर आपण सेवा नाही करत का? आई असली तर आपण सेवा नाही करत का? आपले बहीण असली तर आपण सेवा नाही करणार का? आपले मायबाप असले तर आपण सेवा नाही करणार का? मग पाहुण्याची सेवा आपण केव्हा करायची? हे तर मौका आहे ना सेवा करायचा. हेच मौका आहे पाहुण्यांचा सेवा करायचा. पाहुणा कधी बिमार पडलं, काय झालं, आपली सेवा करायला हेच मौका भेटते. हे परत मौका नसतं भेटत. म्हणून मी म्हणलं, सुनबाईला बी म्हणलं, बघ बाई म्हणलं, ह्या जागेवर आपलं कोणी असलं तर आपण धडपडून पळतो. आणि आपलं पाहुणं बिमार आहे, पाहुणे बिमार आहे, तर आपण पण धडपड करून पळायलाच पाहिजे ना, हे का नाही? माझी हीच इच्छा आहे बघा. सगळे नाही बघा, आपल्या घरच्यांना तर सगळे करतात, पाहुण्याची पण सेवा करायलाच पाहिजे. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी कमी आहे, कधी जास्त आहे. चला, धन्यवाद धन्यवाद. झाली बघा आपली भेंडी कापायची झाली. या काम कसं उरकून घ्यावं लागतं. काम मेन आपल्याची सेवा कुणी पण करतं. हे बघा, पाहुणे रावणीची सेवा केली तर तीच आपल्या कामाला येते. बघा, तेल टाकून घेते, भेंडी टाकून घेते. हे बघा, आवडती ना पाहुणीला भेंडी, आवडती हो आपल्या पाहुण्याला भेंडी आवडती. या म्हणून म्हणलं काय करू. मग ध्यानात आलं, म्हणलं आणल्यात रात्री भाज्या, म्हणलं करू नाही का. रात्री भाज्या भरपूर आणल्या बघा. त्याचं टाकून घेते, थोडा टाकते. जास्त तिखट नाही खात आपली पाहुणी, नाही का, जास्त तिखट नाही खात, म्हणून थोडा टाकते. मला लई सेवा करायला आवडतं बघा. तुम्हाला काय सांगायचं,
मला लई सेवा करायला आवडते. असं वाटते कितीतरी पुण्य करावा असं वाटते मला. पहिल्यापासून वाटते मला. पहिल्यापासून मी सेवा करत आलेली आहे. पहिल्यापासून सेवा करत आलेली आहे मी. दोनच राहिले ना भेंडी, मला कापून घेऊ दोन्ही पण. 2 टायमाचं द्यायचंय ना डबा. 2 टायमाचा डबा देते एकदाच. पुन्हा कोण जात बसलं हो, मला कामाला जायचं या. पुन्हा नंतर कोण जाईल बिचारी, खाईन 2 टाइम तरी नाही का. उरलं तर देईन बाजूवाले. कोणी बी दवाखान्यात असतेच ना बिचारे गोरगरीब. जाऊ द्या कोणीतरी खाईन ना, म्हणून म्हणलं जरा जास्त द्यावा. लोक मंदिरमध्ये जाऊन सेवा करतात बघा. आपल्या नशिबात आलंय ना घरातून सेवा करायची. सेवा करणं म्हणजे पुण्याचं काम आहे बघा. जास्त मोठं तर पुन्हा पुण्य आपल्याच्याने होत नाही. पण जेवढं होईल तेवढं तरी माणसाने करावं. काय माहिती टेन्शन येते आजकाल लोकांना. टेन्शन येतंय सेवा करायचं, काम करायचं टेन्शन येतंय. अहो काम म्हणजे काय, हाताची मळ असते या. काम म्हणजे हाताची मळ असते या. डाळ भात नंतर लावते. आता पहिला डबा देऊन येते. चहा पण पिला नाही ना अजून मी. चहा नाही पिला, काय नाही पिलं. म्हणजे पाणी पण पिलं नाही अजून. काय नाही पिलं म्हणजे कसं, पाणी पण नाही पिलं अजून. म्हणलं पहिला डबाच देऊ बाबा. बसली असं उपाशी आपली पाहुणी, म्हणलं डबाच देऊ पहिला. कसं आपलं सायकल बी होत आहे, बोलणं बी होत आहे. आणि ओरिजिनल कसं, ओरिजिनल इडो असतं. मला नाही ते डुप्लिकेट इडो करता येत. माझं सगळं ओरिजिनलच असतं या. डुप्लिकेट मला करायलाच येत नाही. इडो बिना काहीच नाही. माझं काय ना पहिल्यापासून सगळं ओरिजिनल आहे. डुप्लिकेट काय करायचं, कर्माचे घर बनवायचे वाईट हे का नाही. सगळं खोटं नाटं बोलून हे करून आपल्याला काय भेटणार आहे. हे बघा इमानदारी आपली कधी कामाला येते. आपल्या मनाला तर वाटतं ना मी इमानदारीने जगते, हे का नाही. मनाला तर वाटतं ना इमानदारीने मी जगते. म्हणून हे बघा इमानदारीने वागा कधी नाही कमी पडणार. कधीच नाही कमी पडणार. म्हणून माझं तर मन आहे कुणी असं खोटं नाटक घरच्यांना कधी नाही बोलायचं आणि बाहेरच्याला असं नाही बोलायचं. खोटं बोलून काय मिळतं हो. एक टाइम खोटं बोलतो, 2 टाइम खोटं बोलतो. खोटं बोलणार आपण, त्यापेक्षा खरं बोललेलं परवडतंय. काय आपण वाईट थोडं करतो, आपण तर चांगलंच करतो ना. चांगलंच करतो ना आपण. काय वाईट काम करतो का खोटं बोलायला. हा आम्ही घरच्या माणसाला खोटं बोलायचं कधी नाही. घरच्या माणसाला कधी धोका द्यायचा नाही खोटं बोलून. मला तर हे वाटतं बघा, बरे कुणाला राग आला तरी येऊ द्या. माझ्या मुलांना तुम्हाला राग आला तरी चालून नाही. बघा खरं बोलते आणि खरं निळव काढते. माझ्या मनामध्ये काहीच खोट नाही आहे. काहीच खोट नाही माझ्या मनामध्ये. भले कुणाला नाही का वाईट वाटलं तरी वाटलं, तसं काय नाही आहे. खरं बोलायला हरकत नाही आहे. आता मला बी बघा, आता मी समजा येडो करते तर आता मी तर खऱ्याने येडो करते. मी खोट्याने येडो नाही करत. मला ते खोटं काहीच नाही. माझं सगळं येडो बघा. माझे सगळे माझे भले भोले साले आहेत, पण कसं माझे ओरिजिनल येडो आहेत. ओरिजिनल येडो आहेत. बघा की मुलींनो माझे येडो बघा जायची. चांगली कमेंट टाका किंवा अजून चांगली टाका तरी बघा की येडो माझे. तुम्ही येडो माझे बघत नाही तर काय हो माझ्या मुलींना.
लय मी मेहनत केलेली हो, पहिल्यापासून लय मेहनत केलेली आहे आणि अजून बी करते. बघा हे बघा, स्वयंपाक करायला लागले ना तर मी कामात हा काम करते. तुम्ही मला बघता सारखं. हे बघा, इकडे भेंडी टाकली, तिकडे दुसरं काम करायला लागले. भाकरी करत हद्या तोवर भेंडी कापली. म्हणजे कामात म्हणजे कसं लवकर उरकतंय ना. असं नाही एक काम झाले पाणी पिले, एक काम झाले कुठं जाऊन बसली, एक काम झाले काहीतरी गप्पा गोष्टी बाजूवाल्याला मारले. मला आवडतच नाही. मी कधीच गप्पा गोष्टी मारल्या नाही का. मला काम पाहिजे. गप्पा गोष्टी मी कधीच नाही मारल्या आणि मारणार बी नाही इथून पुढं. आता तर या युट्यूब मध्येच मी दंग झाले. लोक विचारायलेत ना, माझे लोक नाही आपल्या मुलं मुली विचारायलेत ना, आई आजी तुम्हाला किती पैसे भेटतात. आता मी आतापर्यंत म्हणले बाळाने अजून मला काहीच नाही भेटलं. पण मी आता काय म्हणणार आहे, युट्यूबची माझ्या मुलांना माझी आई पण असून, बहीण पण असून, भाऊ पण असतील, सगळे असतील, माझे पण असतील. माझं पण गणगोत येडं बघते, माझी आई बहीण पण येडं बघते, माझे भाऊ पण भाषे पण येडं बघतात, सगळे येडं बघतात. तर सगळ्यांना वाटू द्या की बघा आतापर्यंत बघा मी सगळं खऱ्याने येडो केलाय, मी खोट्याने येडो नाही केलेला. घरोघर माझा येडो आहे चालू आता सध्या. आणि युट्यूबने बी मला साथ दिली आणि तुम्ही पण मला साथ दिली. थँक्यू, मला साथ दिली त्याच्याबद्दल. येडो बघा माझी हिची विनंती आहे, माझा येडो बघा. आणि मी आतापर्यंत म्हणते ना, मला विचारतात ना, मुलं मुली विचारतात, आई तुम्हाला किती पैसे भेटतात. पोरं पण म्हणतात आजी तुम्हाला किती पैसे भेटतात. तुम्ही म्हणते भेटते ना. मी म्हणते भेटते किंवा काय बी होईल म्हणलं नाही का. आता आपलं नशीब, आपण तर केले 2 वर्ष झाले आपण याच्यावर तर मगरमारी भरपूर केले, भरपूर घासले नाही का. माझं इथून पुढे आता देवाची मर्जी द्यायचं का काय करायचं या भोळ्या आईला. आता देवालाच लेकराची काळजी असते. देवाचंच लेकरू मी पण आहे ना. तुम्ही कसं माझे लेकर आहेत तसं मी पण देवाचंच लेकरू आहे ना, हे का नाही. आता देव म्हणजे एक आई आणि आई वडीलच असतात ना देव पण, हे का नाही. मग आता देवालाच काळजी ना. तर आता मी इथून पुढे काय म्हणणार आहे युट्यूबजी आणि माझ्या मुलीनं की मला लय पैसे भेटतात ना. मी असंच म्हणणार आहे. हो बाळा मला लय पैसे भेटतात, मी असंच म्हणणार आहे आता. धन्यवाद सगळ्यांना. सुखी राहा, मस्त राहा, छान राहा. तुम्ही सुंदर, तुमचे मन सुंदर, तुम्ही भारी, तुमचं मन भारी. धन्यवाद. कसं वाटलं? मस्त वाटलं ना. जायचं आता दवाखान्यात, डबा घेऊन, आपल्या पाहुणीचा डबा, आपल्या लाडक्या पाहुणीचा डबा घेऊन जायचा आपल्याला. लई आपली भारी पाहुणी, मस्त पाहुणी, छान पाहुणी, सुंदर पाहुणी, जीवातली पाहुणी, जीवातल्या पाहुणीचा डबा घेऊन जायचा आपल्याला. मला भांडे लावते थोडेसे, तुम्हाला बोलत बसले. काम राहिलं आपलं तसंच. दवाखान्याला जायचं या. चहा नाही पिला, चहा पिऊनच जाणार आहे बघा मी. चहा पिऊन जाणार आहे. जायचं लय वरडते आपली पाहुणी. मग ती तू खाऊन नाही आली, काय नाही आली, उपाशी आली, सारखंच मनात राहते. म्हणून मी नाही का खाऊनच जाणार आहे. आपलं खाऊन नाही करून जाणार आहे. आम्ही चहा पिऊन जाणार आहे. चहा आता पाहुणीला चहा द्यायचा होता. आता मी बाहेर होते, सकाळी कामाला गेलते. आता चालले कामावरून येऊन मी बघा करायच लागले. म्हणलं काय नाही केलं मी, हे बघा पाहुणीच करायला लागली. आपल्या जीवाच्या पाहुणीचं, काळजाच्या तुकड्याची पाहुणी आपली. जसं काळजाचा तुकडा कसा असतं तसं पाहुणी आपली. भारी आहे पाहुणी आपली, छान आहे, मस्त आहे. तिचा डबा घेऊन चालले मी. चहा बनवून पिते बघा मी आता. चहा बनवून पिते.
चला ठेवू का? हाय सगळ्यांना, हाय सगळ्यांना. आपले दाखवते तुम्हाला. शिवाजी महाराज. चला ठेवू का आता? बाय. हाय सगळ्यांना. मोठा व्हिडिओ झालाय बरं. मोठा व्हिडिओ झालाय मोठा. हाय सगळ्यांना, सगळ्यांना.